आता हे जे अतिवृष्टी आहे, त्या अतिवृष्टी व वृष्टीच्या पावसाने माणसांचं आरोग्य बी धोक्याचंच आहे. त्याबद्दल आपण काय म्हणता? मराठवाड्यामध्ये ह्या आसामी पावसामुळे मोठं संकट आलेलं आहे. मी कालपासून ह्या संपूर्ण धाराशिव, आता मी चाललोय पुढे लातूरला चाललोय, या संपूर्ण परिसरामध्ये भेटल्यानंतर मला समजतंय हां सर. 92 वर्षाचे एक मला वयोवृद्ध भेटले. हां सर. ते म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत एवढा कधी पाऊस पडला नाही. जी सर. एवढा पाऊस पडला आणि हा महापूर आलेला आहे. जी सर. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या ठिकाणी केळी, या ठिकाणी ऊस, सोयाबीन, अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. जी सर. आणि याकरता नक्कीच या महायुतीचे, या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, हे सर्व मंडळी आणि इथले असणारे स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था जी सर. आपल्या तऱ्हेने प्रयत्न करतात आहेत. पुढं प्रशासन या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. पण तरी आकाश फाटलंय, ठिगं लावणार कुठे? अशा परिस्थितीमध्ये मध्यंतरी सर्व आमच्या वरिष्ठांनी दौरा केला. पालकमंत्री या ठिकाणी आमचे प्रताप सरनाईक साहेबांनी दौरा केला. स्थानिक तिथले आमचे आमदार तानाजी सावंत साहेबांनी अनेक मंडळी दौरा करतात. मला आवर्जून या ठिकाणी आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी इथे मदतीला पाठवलेलं आहे. कोकणातला मी आमदार राजन साळवी फक्त मदतीला या ठिकाणी आलेला आहे. गेली 3 दिवसामध्ये दौरा करताना अनेकांची दुःख, अनेकांच्या वेदना इथे मी पाहिलेल्या आहेत. प्रचंड नुकसान सर्व पिकांचं झालेलं, लोकांचं झालं, घरांचं झालेलं आहे. पुलं वाहून गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये इथला आमचा असलेला सर्व व्यक्तिगत त्या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य करतोय. शासन म्हणून जी मदत असेल ती नक्कीच केली जाईल. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या वतीने जी मदत केली जाईल ती मदत या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून आलेल्या संकटाला सामुदायिक सामोरं गेलं पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की भविष्यातल्या परिस्थितीमध्ये बदल होऊन सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे. मी आजच आणि कालसुद्धा माननीय जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांच्याशी संवाद साधला. त्यांना ज्या ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या संबंधीचे पंचनामे करून घ्या अशा तरी सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जी मदत लागेल ती मदत द्यायचं आश्वासन त्यांनी स्वतः दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगेन की प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या पाठीशी शासन नक्की आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये तुम्हाला जास्त मदत कशी देता येईल आमचा नक्की प्रयत्न आहे. काळजी घ्या अशी तुमची म्हणजे आपल्या नम्रपणे विनंती आहे. थँक्यू सर.